पिढा पिढा टळो बळीच राज्य हो. पिढा पिढा टळो बळीच राज्य हो. चला जगण्याची दिशा बदलूया. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी युवा मेळावा बळीपहाट, संघर्ष जगण्याचा लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा. क्षेत्रामध्ये मोठमोठ्या टॉपला आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, उद्योगधंद्यामध्ये टॉपला जात आहेत. आपण बघतोय की नोकरी व्यवसायामध्ये पण ते मोठमोठ्या पदांवर आपली लोक जात आहेत. परंतु हे सर्व होत असताना जे काय आता या महाराष्ट्रामध्ये चाललंय हे जर हाणून पाडायचं असेल तर आपण सर्वजण एक व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी आज विनंती करणार आहे की बाबा रे, आता विधानसभेच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत. आज गरमी झाली म्हणतोय, पण गरमी बिरमी काय नाही, आठवण आली. मी पण म्हटलं मला घरात जाऊन झोपता का, तुला पण आठवण जास्त फरमाया लागलाय. काय नाही. हा तुम्हाला सांगते, असंच माझं बाबा सगुनी सगुनी करत असायचं. या शब्दाशिवाय त्यांच्या वाटावर दुसरं कोणताच नाव नसायचं. आता तिकडे कोणचं नाव त्यांच्या वाटावर असेल हाच विचार करीत होते. बाप नावाचा माणूस असाच असतो. लोकांना बाहेरा राखण मुका वाटत असतो, पण आपलं मात्र ना ईशान मनाचं समुद्रासारखं. त्याच्या खोलीचा उंचीचा पत्ता नाही लागत. 4 महिन्यांसाठी तो आपल्या बायकोला आयुष्यभर तरसवत असतो आणि तो आज करील उद्या करील, पण करीत मात्र कधीच नाही. खरा आहे तुमचा. बाप कसा बी असो, पैसावाला गरीब अगदी फाटका तुटका, पण प्रत्येक लेकीच्या उरात बापाची माया ही आम्हाला एवढी असते. कुणीतरी लय झाक म्हटलंय ना, काय कर बाबाला शब्दात मानण्या एवढा माझा बाबा काय लहान नाही, आणि बाबाला शब्दात मानण्या एवढं आपण काय मोठं नाही. किती गोड बोलतेस, ऐकत राहावं असं वाटतंय. एक सांग, मगाशी तू माझ्या आईला आपल्या आई म्हटलीस ना, तेव्हाच तू मला जिंकलं होतंस. माझं बाबा सांगतात, या संसारावर वटावर आला तर संसार अगदी लय भारी होऊन जातो. मी काय म्हणतो, रात्रभर की असं बोलत बसायचं आहे काय? नाही, आई बोलली की सुखाचा संसार करावा आणि सुखाचा संसार कधी एकट्यानेच करायचा आहे बाई. शिवाई पुरुषाच्या जातीला किती बाई घाई. आई म्हणजे लगीन झालंय आपलं. अनेक सांगू, तू आता काहीच गॉड दिसायला लागलीस. शिवाई कोणी बघितलं तर काय म्हणणार. अगदी त्या आभाळातल्या चंद्रावाली बाबा चंद्रा काय बोलतात तू, कोणाची मस्करी करता.
लगीन झालाय तरी आयशीचा काय पदर सोडत नाही. ए, काय रे कुठे ये काय तात्या दुपारपासून गेलं की तो आता मला सांगते सा अगे वहिनी अगं तात्या असून असून असणार कुठं ढबांडाराकडं. बरोबर असत ना का नाही पण बघ्या नको की त्यांना पावसावाले दिवस आहे. ये सगुने तात्या दुपारपासून भारी गेली तर आले नाही. मी जरा बघता आईकडे बघतो. चला चला चला. तात्या काय खान तरी गेलेस काय? अगं दुपारपासून इतकंच होतं. सांच्याला घरातनं बाहेर गेल्याने पावसानं टोंग सुरू केला. अगं येतील असतील येतच कुठेतरी. चला चला तुम्ही घरात चला, बसा चला. हं? काय ना अगे तात्या गावलं. या आला दिसतंय का घर? अगे आई आता आलंय ना कशाला वाटतं हे त्यांच्यावर 2 मिनिटं बसली तरी. वैताग कशी काय माझी कामं करायला होतं. अगे तात्या होतं कुठं? तात्या अगे नदीच्या पहिलीकडे होतो तिकडे याला घाबरत होते. घाबरत होता काय घाबरत होता? अरे मेल्याने काय साखव बांधला होय? अरे नुसतं जमनी पाटले हलतोय. अरे साखव बांधल्यामुळे मस्करी केली हो. अरे गुरा ढोरानी आता पावसा पाण्यात आणि कोण पलीकडे जायला का कसा? अरे चला रे. हा चला चला. हा कुठे चाललो? चाललो कुठे? कशाला? त्या नदीवर पाय तरी टाकून बघा. नाही काय चांगल्या म्हणून टाकले ना ते भाव चांगला नाही तात्या. तात्या ठीक आहे जाऊ दे. चल भुजन जरा आंघोळ करून घ्या मग जरा बरा वाटतं. येऊन बघता घर गेलते का.